आता आपला जागरण झालेलं आहे. आता काय आपल्याला झोपाचं टेन्शन नाहीये. आणि याच्या पुढच्या मॅचचा अनाउन्समेंट झालेला आहे की एक ओव्हरची मॅच. आणि चला पुढची मॅच मोरबे आणि रुही 11 वानिवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच स्टेजच्या समोर आपण यायचं आहे. स्वप्नील कनोजे आपण यायचं आहे आणि धीरज भाई आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. चला वाय आपण पाहतोय वाशिवली विरोधात भडवल कर्जतूर आलेला संघ आहे. दरवर्षी या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आपण होताना पाहिले. बघा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला ही चालाकी आणि ही हुशारी आहे वाशिवली संघाची. चौकार षटकार म्हणजे आपण पाहिलं महेंद्र वाजेकर क्रिकेट नाहीये. सिंगल डबल हे सुद्धा या झटपट क्रिकेट मध्ये खूप सारं. आणि डे नाईट ही स्पर्धा होती. आता दुसऱ्या डेला सुरुवात झालेली आहे. डे मॅच बंद होतील असे अविनाश दादा सांगतात या स्पर्धेचे आयोजक. डे नाईट आणि खरं तर डे नाईट फॉर्मेट काय होता इथं कोणालाच माहित नव्हता. त्या पोंज्याच्या मैदानावरतून सुरुवात झालेली आहे डे नाईट स्पर्धेची. खरी सुरुवात इथून झालेली आहे. 2 धावा लागले धाव फलकावती. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज आलेला भडवल संघाकडून पंकज आणि पंकज शिंदे या चेंडूवरती नटरासाईला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आपण पाहिला असेल हवेमध्ये होता. तिथे एकच धाव या चेंडूवरती आलेली आहे. एका धावसंख्येच्या बरोबर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या अंकावरती. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज अक्षय जिंगे. पाहूया अक्षय जिंगे देखील एक चांगला विस्फोटक जे फलंदाज दीपक अक्षय असतील, पंकज, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल निखिल पाटील असतील, ललित गायकर सध्या आपण पाहिलं असेल इंजर्ड आहे. त्याच्या पुढे आपण पाहिलं असेल मोठी दुखापत त्यांना झालेली आहे. थोडीशी मात्र मला असं क्रॅम्प आले क्रॅम्प आणि त्याच्या पुढे आपण त्या हॉस्पिटलमध्ये आहेत. हा चेंडू डाव्या स्टूला चेंडू एक धाव या चेंडू होती पूर्ण केलेली. पंचांचा कुठला इशारा येत नाहीये. पाहूया या ठिकाणी किती धावा जमवेल. चला मोरबे आणि वानिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वानिवली आणि मोरबे याच्यानंतरची मॅच आपली असेल एक ओव्हरची मॅच. हा त्याची नोंद आपण अगोदरच घ्या. आता बघा सूर्य मला असं या ठिकाणी आता उंगवण्याची वेळ झालेली आहे. स्ट्रायकर एंड वरती दीपक. हा सुरेश चेंडू पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीने अविनाश सर धावा लागले धाव फलकावधी 5 धावा. 5 धावा विदाउट विकेट. मस्त पहिली षटकामध्ये पहिली वर चांगली झाली भडवल संघाकडून. आता उर्वरित शेवटचा स्लॉक वरचा षटक असेल. याच्यानंतरची मॅच असेल एका बाजूला जीवन 11 शेवतेच मोरबे आणि त्यांच्या समोर असेल रुही 11 जय हनुमान वानिवली संघाने देखील आज चांगला खेळ या आमदार ट्रॉफी मध्ये केलेला आहे. संघाचा इथपर्यंत प्रवास आपण पाहिला असेल चांगला झालेला आहे. खारकोपर संघ त्यांनी देखील चांगला खेळ केलेला आहे. आणि ह्या मॅच मध्ये कुठला संघ विजय प्रस्तावित करेल. एका बाजूला गोलंदाजीसाठी आलेले आहेत अनुराग वैयक्तिक कोट्यातून पहिल्या सांघिक कोट्यातून दुसऱ्या षटकासाठी. चला मोरबा वानिवली या ठिकाणी प्रस्थान करतायत इथपर्यंत. त्यांना आपण धन्यवाद देऊया. सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. सुप्रभात गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि दुसरा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज भडवल संघाकडून. एक विशेष अनाउन्समेंट एक विशेष सूचना आहे. सिरियसली घ्या कारण का या ठिकाणच्या पारितोषिक आम्ही ठेवलेली आहेत. ज्या खेळाडूचं सर्वात जास्त गुण असतील त्याचे विकेट त्याच्या धावा त्याचा अनालिसिस कुठल्याही संघाच्या असू द्या त्याच खेळाडूला दिले जाते. तो संघ एका संघामध्ये 2-2 पारितोषिक गेली
तरी त्याचा असेल, चारही गेले तरी मात्र ते एकाच संघाला दिले जाईल, कारण त्याचे गुण जे असतील त्याच्यावरती आम्ही या पारितोषिक देणार आहोत, याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. आणि असा जाणूबुजू नाहीये की एका संघावरती आणि दुसऱ्या संघावरती करून त्या संघाला पारितोषिक, ज्याचा असतील, ज्याचा चांगला खेळ असेल, ज्याचे चांगले सर्वात जास्त गुण असतील त्यांनाच ती पारितोषिक दिले जातील. डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉलच्या नंतर आपण पाहिलं असेल धाव संख्येत कुठलाच बदल नाही. 6 धावा लागल्या धाव फलकावरती. एखादा मोठा फटका, एखादा षटकार, चौकार सध्याच्या घडीला येणं गरजेचं आहे. आणि हा मात्र आपण पाहिला असेल यॉर्कर पद्धतीचा चेंडू दांडी गोल केले डीसी. त्रिफालाचित पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. करावयाचे आमचे दशरथ पाटील गेले कित्येक वेळा आम्ही या ठिकाणी एका समोर समालोचन केलेलं आहे. चला, वानुली संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि मोरबे संघाचे कॅप्टन मात्र नवीन आलेले फलंदाज जीवन शिंदे. 6 धावा फक्त आणि फक्त लागले धाव फलकावरती. 3 चेंडू आता या पहिल्या सत्रातील बाकी असतील. आता अविनाश आता एखादा मोठा फटका, एखादा चौकार, षटकार आणि नशिबाने साथ दिलेली आहे. असं वाटत काढते नशिबाची साथ मिळेल, मात्र नशीब देखील त्यांना साथ देत नाहीयेत. डेड बॉल आहे, डेड बॉल. बदक आता मैदानाच्या आतमध्ये आले बघा. व्हायला आमचे कावळे आहेत, इथे बदक आहेत. आणि ह्या चेंडूवरती आलेला चौकार. या चेंडूवरती, आणि तेच आम्ही उल्लेख केला होता, एखादा चौकार षटकार येणं गरजेचं आहे. टॉस केला जातो दोन्ही संघादरम्यान. रुही एलियन वाली त्यांच्या विरोधात शिवतेज जीवन एलियन मोरबे. या चेंडूवरती अविनाश दादा एक धाव आलेली आहे. धीरज भाऊ, टॉस आपण जिंकलेला आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं असेल एक धाव आलेली आहे आणि मोरबे संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही टीमला आमच्या शुभेच्छा असतील कॉमेडी बॉक्सच्या वतीने. धीरज चांगला खेळ आज झालेला आहे. वानिले देखील देखील आपण वानिले संघाने देखील चांगला खेळ केलेला आहे. दोन्ही टीम आमच्या जवळच्या आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून. मात्र या चेंडूवरती केलेला आक्रमण, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना टिपलेला हा झेल, फलंदाज बाद. पाहतोय संदीप प्रकाशात आलेला आहे. सूर्य उदय होत आहे. पण ही स्पर्धा मस्त आता चांगली आपण पाहिली असेल भरामध्ये आलेली आहे. चंदू दादा आज मात्र चांगला खेळ झालेला आहे. आणि समीर दादा,
समीर दादा अविनाश तुम्हाला या ठिकाणी विचारतायत कुठे आहेत समीर राणे वरती हात करा त्यांना दाखवा तुमचा हात. चंदू दादा समीर चंदू या ठिकाणी अविनाश भोईर यांना हात दाखवा. हा तुम्हाला शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत त्यांच्या शुभेच्छा माग पडतील हा. बघा मॅच त्याचा आपण चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भडवल संघाची दाखल झालेली आहे. राकेश आणि समीर विजयासाठी 12 बॉल्स मध्ये गरज असेल. 12 चेंडू 12 बघू या ठिकाणी 11 धावा टोटल झालेले आहेत. 12 धावसंख्येची गरज आहे. मात्र वाशुली संघामध्ये सुद्धा गोलंदाजीचा तोफखाना आहे. बघूया जीवन शिंदे सलग आपण पाहिले असेल 3 वेळा आरपीएल केलेला आहे हा गोलंदाजाच्या जोरावरती ते जीवन शिंदे. बघूया आता 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे या आमदार ट्रॉफी मध्ये. दमदार आमदार आपण पाहतोय उरण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि आपण पाहिले असेल महेश बालदी आणि पनवेल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर. बघा आता पोंजे संघ आपण सगळे सरावर लागा कारण का PPL ला पण पाहिलं असेल थोड्याच वेळामध्ये येणार. आज ऑक्शन असेल अविनाश भोईर नेहमीच पॅकर असतात आणि त्यांना मोठाच वाटा लागतो. बघा या ठिकाणी चला मैदानाच्या आतमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. वडवल संघाला मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल भडवल संघ या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती कार्पेट लेवलचा फटका सिंगल धावलेली आहे आणि एका धावसंख्येने आपला संघाचा श्रीखंड झाले. 77.in च्या माध्यमातून लाईव्ह आहे ना लाईव्ह लॉट्स असतील ऑप्शन 16 असं संध्याकाळी. तुम्ही आता झोपणार कधी उठणार कधी ऑप्शनला. अविनाश दादा तिथं पाहिजेत आणि त्यांना बरेच पुढची देखील कामं आहेत. एक धाव ना या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. 10 धावसंख्येची गरज आहे. 2 धावा लागले धाव फलकावरती. आदित्य गातड्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. हा इन्व्हिटेशन आपलं त्यांचं होतंच दरवर्षी त्या स्पर्धेला न चुकता या स्पर्धेला त्यांची भेट आपल्याला येताना पाहिलेली आहे. मात्र विजयासाठी 12 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अविनाश दादा आता गरज आहे 10 धावसंख्येची. 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. जीवन शिंदे बॅक टू द बॉलर फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न झालेले आहेत. धीरज आपला निर्णय काय टॉस जिंकलेला आहे. फलंदाजी निर्णय आता त्यांनी चेंज केलेला आहे परिस्थितीनुसार फलंदाजी घेतलेली आहे. एकच वर्षी माझ्या बघा आता लाईटी बंद करायला काय हरकत नाही कारण का संदीप प्रकाश बघू आपण आता ही मॅच हातून होऊ द्या. तसं काही गरज पण नाहीये. बंद केला नाही केला तरी हरकत नाहीये. मात्र बघू या ठिकाणी सध्या काहीच करू नका. पवन सध्या घाई करू नका. हो द्या जसं चाललंय तसं आता चांगली मॅच आली आहे. 8 चेंडू आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. मॅच आली रंगात. आता रंगात आली मॅच रंगात आलेली आहे. मात्र पाहूया जर का इथून एखादी विकेट आली ना तर मॅच मध्ये मजा येईल. मात्र 1 धाव या चेंडूवरती भडवल संघाला आणि आता सिंगल वरती जास्त भर दिलेला. सिंगल वरती आपण पाहिलं असेल दोन्ही फलंदाज लक्ष दिलेलं आहे. त्यांनी विचार केला जीवन शिंदे सारखा एक घातक गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्रमण करायचं नाहीये. सिंगल डबलला आपण प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यानंतर मात्र शेवटचा षटक पाहूया कुठल्याच्या गोलंदाजा हातामध्ये दिला. एका बाजूला आपण जर पाहिलं असेल प्रवीण शिंदे सारखा एक लसिता मलिंगा साईनं तो एक गोलंदाज त्यांच्या स्क्वॉड मध्ये. मात्र या चेंडूवरती कदाचित या ठिकाणी झेल घ्यायला हवं होतं प्रयत्न करायला होते. 2 धावा या चेंडूवरती आलेल्या. थांबायची वेळ नाहीये. कदाचित या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला असता ना. आदित्य शिंदे तिथे होते
कदाचित या चेंडूवरती झेल गेला, जरी झेल सुटला असता काही फरक पडला नसता. आणि आता 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज निखिल पाटील, निखिल नाना पाटील आमचे भारोडगीर, मृदुंगचार्य देखील चांगले आहेत. निखिल बॅटिंग आहे मोरबेची आणि त्यांच्या अगेन्स्ट असतील वानुले टीम. आपण लगेच तयार राहा आणि लगेच आपण स्वप्नील तयार राहा लगेच. एकच ओव्हरची मॅच आहे. गोलंदाज निखिल उजव्या हाताचा हा गोलंदाज आहे, उंच खोरा गोलंदाज. आमचे आयोजक मंडळी अजूनपर्यंत बघा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण दादा शुभेच्छा. प्रवीण दादा ठाकूर आणि सगळी आमची कार्यकर्ते मंडळी, नैतिक फॅब्रिकेशनचे आमचे दशरथ दादा मध्ये त्यांचे आपण स्वागत करूया. सगळी मंडळी उपस्थित झालेली आहेत. सगळे प्रदेश त्यांनी पूर्ण केलेले आहेत. सगळे प्रदेश त्यांनी पूर्ण केलेले आहेत. बघू या ठिकाणी फुलेलेचा चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातो कव्हर मध्ये. एकच धाव या चेंडूवरती आलेली आहे. एक धावसंख्येसाठी आपण पहिल्या सदा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता उर्वरित 5 चेंडू मध्ये गरज आहे 5 धावसंख्येची. रघुनाथ शेतकनगे जे तेजा बैलाचे मालक आहेत त्यांचे इथे आगमन झालेले आहेत. तेजा डॉन चिखल्याचा ना, चिखल्याचे आमचे एस के पाटील आणि त्याच्या बैल खरं त्यांचाच आहे. आणि हलक्या हाताने कट केला चेंडू, गलीमध्ये चेंडू जात आहे. आता बघा भडवल संघ आपण जर विचार केला असता ना दिमाखाने कामगिरी करतोय आणि 4 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. 4 चांद लावले त्या स्पर्धेला. मात्र 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. 6 वाजून 55 मिनिटेचा वेळ झालेला आहे. गोलंदाज निखिल पाटील राईट आर्म ऑर्थ विकेट. मस्त चेंडू डॉट बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची झाली समाप्ती. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. ते 4 धावसंख्ये 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. इथून एखादा विकेट जर का आला तर मात्र थोड्याशा अडचणी वाढल्या जातील भडवल संघाच्या. आणि जर का सिंगल डबल धावा आल्या तर धावा सामना भडवल संघाच्या बाजूने झुकवला जाईल. मात्र पंच बाहेर निघालेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. संतोष पवार मेन पंचाच्या भूमिकेत त्यांचा इशारा व्हाईटचा. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज. हा जर डॉट चेंडू आला असताना तर अडचणी वाढल्या असत्या भडवल संघाच्या. निखिल नाना पाटील आणि या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. आणि कदाचित मला असं वाटतं ते व्हाईट बॉलची आता भर काढलेली आहे. विकेट या चेंडूवरती आली आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटल उमेश. दोन चेंडू 3 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती या सामन्याचा निकाल असेल. निखिल नाना पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि या चेंडूवरती आलेला हा डॉट बॉल. आता अडचणी वाढलेल्या आहेत. आता अडचणी वाढलेल्या आहेत. आपण पाहतोय भडवल संघाच्या. आता आमच्या आवाजामध्ये सुद्धा जोर आला महेंद्र सर. कारण का ही मॅच आपण पाहिली असताना असं वाटत होता 12 चेंडू 12 धावसंख्येचा समीकरण होता, जिथे गोलंदाजा 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. निखिल नाना पाटील चांगली गोलंदाजी करतोय. एक चांगला मृदंगचार्य देखील आहेत आणि तेच गोलंदाज निखिल
पाटील कान मंत्र देण्याची वेळ आलेली आहे. आता बघूया या एक चेंडू मध्ये 3 धावा रोखल्या तर संघ पुढे प्रवेश करेल. या चेंडूवरती केलेलं आक्रमण, 1 धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण आणि हा सामना जिंकलाय साई समर्थ जय मल्हार वाशिले संघ. विजय या ठिकाणी झालेला आहे. आपण पाहतोय वाशिले संघ जल्लोष करतोय. अडलक टीम भडवल